पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा अखेर जमीनदोस्त झालाय। पुणे महानगरपालिकेनं बुलडोझरच्या साह्यानं मोडकळीस आलेला भिडेवाडा जमीनदोस्त केला। या जागेवरती स्मारक व्हावं अशी अनेक वर्षांची मागणी होती, मात्र भाडेकरूंसोबतच्या वादामध्ये हा विषय प्रलंबित राहिला होता। भाडेकरूंनी जागेचा ताबा सोडल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा भिडेवाड्यावरती बुलडोझर चालवण्यात आला। बीडच्या परळी इथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील। मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुप्रीम कोर्टात उद्या दुपारी 1:30 वाजता सुनावणी होणार आहे। सरकारनं 13 ऑक्टोबरला क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती। मनोज जरांगे पाटील यांची अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या चरणगाव इथे जाहीर सभा होणार आहे। 150 एकरावर त्यांच्या सभेचं नियोजन करण्यात आलंय। सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। वाशिमच्या काटा गावात सुद्धा दुपारी सभा होणार आहे। मराठ्यांच्या नादी लागू नका, आम्ही न्याय मिळवण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। खामगावातल्या सभेत ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी छगन भुजबळांवरती निशाणा साधला। ओबीसी नेता म्हणवून घेणारा आपल्यात फूट पाडतोय असा आरोप जरांगेंनी केला। मनसेकडून निवडणुकांच्या तयारीसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे। आज शिवतीर्थवरती बैठक आयोजित करण्यात आली आहे। आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील आणि या बैठकीला मुंबईतील पदाधिकारी उपस्थित असतील। राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाला आजपासून सुरुवात होते। राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, गिरीश महाजन यांच्यासोबतच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित असतील। नाशिक जिल्ह्यातील 4 धरण समूहातून मराठवाड्यासाठी जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास विरोध करण्यात आलाय। मराठवाड्याला पाणी सोडण्यास नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केलाय। या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून त्यावरती सुनावणी होणार आहे। दरम्यान नाशिकच्या धरणातून पाणी सोडलं जाऊ नये अशी भूमिका भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडली आहे। त्या संदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होईल। 5 डिसेंबरपर्यंत अनिल परबांवरती कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले होते। तर आजच्या सुनावणीत काय होतं नेमकं, अनिल परबांचं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ईडीनं दाखल केलेला ECIR रद्द करण्यासाठी अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका, त्यावरती हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती पुन्हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। दुपारी 12 ते 2 या वेळेत खंडाळा हद्दीमध्ये गॅन्ट्री बसवण्याचं काम केलं जाणार आहे। या कालावधीत महामार्गावरील वाहतूक बंद राहील आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद असणार असून ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात घट झाली आहे। बाजारात सोयाबीनची भाव पातळी 4700 ते 4900 रुपयांच्या दरम्यान आहे, तर प्रक्रिया प्लांटचे भाव 5050 ते 5150 रुपयांपर्यंत आहेत। सोयाबीनच्या भावातील चढउतार आणखी काही दिवस राहू शकतात असा अंदाज आहे। देशात बाजार समित्यांमध्ये कापसाची भाव पातळी काहीशी स्थिर आहे। कापसाला प्रति क्विंटल 6600 ते 7200 रुपयांचा भाव मिळतोय। कापसाची बाजारातील आवक आणि इतर घटक विचारात घेता कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांचा आहे। देशातील रब्बीतील हरभरा लागवडीची गती ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.5% कमी आहे। तर त्यातच नाफेडची हरभरा विक्री सुद्धा कमी होतीये, तरी देखील हरभरा भाव स्थिर दिसतोय। हरभऱ्याला सध्या 5700 ते 6000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। हरभरा दरातील वाढ कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय। सणामुळे हळदीच्या भावात मागील आठवड्याभरात काहीशी सुधारणा झाली। दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा 50 ते 60% कमी दिसतेय। असं असतानाही हळदीचा बाजारभाव अपेक्षेपेक्षा कमीच आहे। सध्या बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 11,000 रुपयांचा भाव मिळतोय। हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी वर्तवलाय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3500 ते 4000 रुपयांचा भाव मिळतोय। कांद्याची बाजारातील आवक आणि मागणी विचारात घेता दरातील सुधारणा कायम राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। रखडलेल्या 380 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये विकासकावरती प्राधिकरणानं कारवाई केल्यानंतर
नव्यानं निवडून आलेल्या विकासकाला मूळ झोपडपट्टीवासियांना किंवा झोपडीवासियांना सदनिका देणं बंधनकारक आहे। मात्र याच प्रकल्पात पूर्वीच्या विकासकाकडे सदनिका आरक्षित करणाऱ्या हजारो खरेदीदारांना कुणी वाली राहिलेला नाही आणि महारेराकडून सुद्धा दिलासा न मिळाल्यामुळे हे खरेदीदार हवालदिल झालेत। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवासी संख्येनं 90 कोटींचा पल्ला गाठलाय। धावणारी ही मार्गिका 8 जून 2014 मध्ये वाहतूक सेवेमध्ये दाखल झाली आणि 9 वर्षांच्या आतच मेट्रो 1 वरून 90 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक दादरमधल्या इंदू मिलच्या जागेवरती उभारण्यात येतंय। या स्मारकाचं आतापर्यंत 35% काम पूर्ण झालंय। मे 2026 पर्यंत काम पूर्ण होईल असा दावा करण्यात आलाय। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5863 घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे। या सोडतीमध्ये 59,000हून अधिक पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत आणि या सोडतीसाठी पुणे मंडळ सज्ज झालंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 215 रिक्त जागांपैकी 111 जागांवरती पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार आहे। त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागातील रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे। माथाडी कामगार कायद्याची पायमल्ली होत असल्याच्या कारणावरून 14 डिसेंबरला राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारणार आहेत। या संपात प्रथमच भाजीपाला, फळ मार्केट तसंच खासगी कंपन्यातील कामगार सुद्धा संपावर जात आहेत। अनेक वेळा सरकारकडे तोडगा आणि सुधारणा करण्याच्या प्रयत्नात एका बैठकीचं आयोजन करावं म्हणून विनंती केली, मात्र अजूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून माथाडी कामगारांनी संपाचं हत्यार उपासलंय। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ट्रॅकसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील जमीन खरेदीच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। जमिनीच्या मोजमाप प्रक्रियेला वेग द्या असे निर्देश पवार यांनी दिले असून जिल्हा प्रशासनानं महारेलकडे पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांची मागणी केली। 3.5 शक्तिपीठापैकी अर्धा शक्तिपीठ असलेल्या वणीच्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारनं 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीतून अद्ययावत बस स्थानक, पोलीस ठाण्यासह भक्त निवास सारखे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागून गडाचा कायापालट होणार आहे। तसंच गडावरील रस्ते, पथदीप, दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना, हायमास्ट, डोम उभारणी, नक्षत्र बगीचा यासारखे निरनिराळे प्रकल्प मार्गी लावले जातील। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेनं रास्तारोको आंदोलन केलं। मातंग समाजाला एससी मध्ये अबकड करून स्वतंत्र आरक्षण द्या, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या यासोबतच विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी गाढवाच्या गळ्यात दळभद्री सरकार या आशयाचा फलक अडकवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुख्य चौकात रास्तारोको केल्यानं चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। धाराशिव जिल्ह्यातील आयटक कर्मचारी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। राज्यात पार्ट टाइम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवरती करा, निवृत्ती वेतन द्या आणि यासोबतच इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। कर्मचारी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते आणि सरकारनं मागणी मान्य केली नाही तर काम बंद करण्याचा इशारा देखील संघटनेनं दिला। धाराशिवचे तत्कालीन तहसीलदार गणेश माळी यांनी महसुली प्रकरणात आपल्या अधिकाराचा गैरवापर करून चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप सुभाष कदम या वृद्ध नागरिकानं केलाय। तहसीलदारावरती कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं तर तहसीलदारांनी तडवाळा गावातील जमिनीचा निकाल विरोधात दिल्याचा त्यांचा आरोप आहे। क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना, विभागीय संचालनालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली। शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली तर नूतन मराठा महाविद्यालयाजवळ या शोभायात्रेचा समारोप झाला। 10 राज्यांमधील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले। जळगावातील अमळनेर तालुक्यातील कन्हेरे गावात चिंचदेवी यात्रोत्सवानिमित्तानं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, कासोदा, भडगाव, पळसखेडे यासोबतच परिसरातील गावातून 60 स्पर्धक सहभागी झाले। 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेत पाचोरा तालुक्यातील बामरुड येथील मामा भाचा ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकावला। बडे जटाधारी श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं जळगाव तालुक्यातील वडनगरीमध्ये
आजपासून 11 डिसेंबरपर्यंत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। तब्बल 300 एकर जागेवरती 11 दिवसांपर्यंत हा शिवपुराण कथा सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी तब्बल 5 लाख भाविक येणार असल्याचा अंदाज आयोजकांनी वर्तवलाय। पंडित मिश्रा यांचे जळगावात भाविकांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून स्वागत केलं। जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात 4 वर्षांपासून फुलवलेल्या नागवेलच्या मळ्यांचं वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचं नुकसान केलंय। शेतकऱ्यांवरती मोठं आर्थिक संकट कोसळलंय। कृषी विभागाकडून पंचनामे झाले, मात्र तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यासह राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शासनाच्या शेडनेट तसंच पॉलीहाऊस योजनेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला। या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवरती गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं। यावरती पारदर्शक चौकशी करून दोषींवरती गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी शेतकऱ्यांना दिलं। कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। रामबाग परिसरामध्ये दीपक गायकवाड यांनी पत्नी अश्विनी आणि 7 वर्षांच्या अधीराची निर्दयीपणे हत्या केली होती। या हत्येत महात्मा फुले पोलिसांनी दीपकला अटक केली आहे, मात्र इतर 6 आरोपींना अटक करावी या मागणीसाठी अश्विनीच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढला। भुसावळ विभागातील सर्वच तालुक्यातील कपाशी पिकावरती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय। गेल्या आठवड्यापासून असलेलं ढगाळ वातावरण बोंडअळीला पोषक ठरतंय। ऑगस्टमध्ये पावसाची तूट आणि त्यानंतर अवकाळीचा फटका आणि आता बोंडअळीचा प्रादुर्भाव अशा तिहेरी संकटात शेतकरी त्रासून गेलाय। शासनानं गुलाबी बोंडअळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम राबवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पवन मावळमध्ये रब्बी हंगाम सुरू झालाय। शेतकऱ्यांची गहू पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे। रब्बीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा पिकाचं क्षेत्र मावळामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि कृषी विभागानं रब्बी हंगामातील पीक प्रात्यक्षिक, मिनी किट तसंच प्रकल्प याद्वारे शेतीतील महत्त्वाचे दुवे शेतकऱ्यांना दिलेत। सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवरती आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। अजित पवार यांच्याकडून बारामतीबाबत कोणताही आदेश गेला नसावा। भाजप विचारांच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम वाद निर्माण व्हावा यासाठी बॅनर लावले असतील असं रोहित पवार म्हणाले। बारामती मतदारसंघाची जबाबदारी घ्या या अटीवरतीच अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतलं असेल अशी शक्यता वर्तवत अजित पवार आणि भाजपच्या डोक्यात काय चाललंय हे लोकसभा निवडणुकीच्या वेळीच कळेल असं रोहित पवार म्हणाले। निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करत आपापल्या गटाची बाजू मांडली। शरद पवार गटाकडून प्रतिज्ञापत्राबाबत करण्यात आलेले आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी फेटाळून लावले, तर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवरती खोटी शपथपत्र दिल्याचा आरोप केला जातोय। पक्षाची मोठी फळी आपल्यासोबत असल्याचा शरद पवार गटानं केलेला दावा निवडणूक आयोगात कितपत टिकतो हे सुद्धा पुढच्या सुनावणीत स्पष्ट होईल। जळगाव जिल्ह्यातील वडनगरी फाटा इथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं 5 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलंय। तर कार्यक्रमादरम्यान आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्थेशी संबंधित यंत्रणांनी एकमेकांना सहकार्य करावं अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्यात। सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती अंगणवाडी सेविकांनी थाईनाद आंदोलन केलं। मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जळगावातील वाघूर धरणावरती मासेमारी करण्यास विरोध केल्यानं जामनेर तालुक्यातील मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। मासेमारी बंद असल्यामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे मासेमारीसाठी परवानगी न दिल्यास कुटुंबासह बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपुरात पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं। 48,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ केल्यानं संतप्त शिवसैनिकांनी पीक विमा कार्यालयाची ही अशी तोडफोड केली। हिंगोली सेनगाव महामार्गावरती टेम्पो आणि दुचाकीची धडक झाल्यानं भीषण अपघात झाला। राहुली पाटीजवळ ही दुर्घटना घडली असून या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी टेम्पो पेटवून दिल्याचा प्रकार घडला। तळेगाव चाकण मार्गावरती वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करण्यासाठी चाकण वाहतूक पोलिसांकडून बैठक आयोजित करण्यात आली होती। चाकण म्हाळुंगे भागातील रोडलगत जड वाहतूक पार्किंग न करणं तसंच अवजड वाहनांच्या वाहतुकीचं नियोजन करून वेळा निश्चित करणं, तळेगाव चाकण चौकातील बस स्टॉप लवकरात लवकर स्थलांतरित करणं, पाण्याचा निचरा होण्याकरता सर्व विभागाशी समन्वय साधून उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली।
दुपारच्या वेळी बंद राहणाऱ्या पुणे लोणावळा लोकल रेल्वेचा या लोकल सेवेचा प्रश्न हा लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोणावळा पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला हा प्रश्न लक्षवेधी म्हणून लोकसभेत उपस्थित केला। त्यामुळे लवकरच यावरती काही मार्ग निघेल अशी आशा निर्माण झाली आहे। मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती काँग्रेस नेत्यांनी जाऊन पाहणी केली। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, बुलढाणा आणि जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। उत्पादन खर्च निघणं सुद्धा शेतकऱ्यांना शक्य नाही, शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तवली आहे।